सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली। यानंतर जवळपास 21 डिसेंबरला या मतदानाची मतमोजणी जी होणार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेले आहेत। यामध्ये सध्या मी सातारा नगरपालिकेची जी MIDC परिसरात स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली आहे त्या परिसरात आहे। आता जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यालय असेल, सातारा शहर पोलीस स्टेशन असेल किंवा SRPFची एखादी तुकडी असेल, या ठिकाणी ही पूर्णपणे बंदोबस्त हा 24 तास या परिसरात पाहायला मिळत आहे। चारी बाजूने स्ट्रॉंग रूमच्या पोलीस आहेत। याबरोबरच प्रशासनानं CCTVची यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहे। खरं तर पूर्णपणे 24 तास या CCTVचा या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहत आहात। ज्या EVM मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या पूर्णपणे या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे कोण उमेदवार असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांना या ठिकाणी या EVM मशीन या CCTVच्या माध्यमातून स्क्रीनच्या माध्यमातून पाहता येणार आहेत। यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अशी काळजी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका असतील किंवा नगरपंचायत या ठिकाणी घेतली गेलेली पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्यानं जे काही जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील, या प्रशासनातील अधिकारी देखील दर 8 तासाला या ठिकाणी या स्ट्रॉंग रूमची पाहणी करत आहेत। त्यामुळं विशेष अशी काळजी जवळपास 21 तारखेपर्यंत ही घेतली जाणार आहे असल्याचीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।